नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती। तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 40 बघणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी। चला तर मग बघूया सेशन नंबर 40। तर यामधून जे लॅब व्यवहार आहे त्यामधून आपण टायपिंग प्रॅक्टिस तुम्ही सॉल्व करून घ्या। आपण डायरेक्टली आता सेल्फ पाथ लर्निंग बघून घेऊ, ठीक आहे। यामधून 4 स्टेप्स दिलेले आहे बघा त्यांनी। तर 4 स्टेप्स म्हणजे आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहे। त्यामधून पहिला प्रश्न आहे बघा, रेडी टेम्पलेट्स शोधण्यासाठी योग्य URL निवडा। तर ते म्हणजेच templates.office.com। तर फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे, सबमिट करूया। नेक्स्ट प्रश्न बघा, आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये शेप इन्सर्ट करू शकत नाही। तर चूक आहे मित्रांनो, करू शकतो आपण शेप्स वगैरे इन्सर्ट प्रेझेंटेशनमध्ये। समोरचा प्रश्न बघा, आपण डॉक्युमेंट डॅश डॅश एक्सटेन्शनसह सेव्ह करू शकतो। तर डॉक्युमेंटसाठी आपल्याला .pptx, ठीक आहे। प्रेझेंटेशन जर असेल तर ते सेव्ह करू शकतो pptx नावाने एक्सटेन्शनचं, त्याचं जे लास्टवालं एक्सटेन्शन राहील ते। समोरचा प्रश्न बघूया, आपण डॉक्युमेंट डाउनलोड करू शकत नाही। तर चूक आहे मित्रांनो याचं। तर बघा, आपण इथं जे सेल्फ पाथ लर्निंग आहे ते सुद्धा बघितलेलं आहे। यानंतर आपण आता जे नॉलेज चेक आहे ते इथून बघून घेऊ। तर स्टार्ट करूया। बघा, जटिल माहिती चटकन व सुलभपणे सादर करण्याच्या हेतूने माहिती, डेटा किंवा ज्ञान यांची ग्राफिक्सच्या व्हॅल्यूज रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून केलेली प्रस्तुती म्हणजेच डॅश डॅश पोस्टर्स। तर यामधून बघा 4 ऑप्शन आहेत, त्यामधून इन्फोग्राफिक्स तर पहिल्या नंबरचं उत्तर होतं त्याचं। नंतर बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट टेम्पलेट्स पाहण्यासाठी तुम्ही कुठल्या आयकॉनवर क्लिक केले पाहिजे। तर त्यासाठीच आपल्याला जे पॉवरपॉईंट्स आहेत त्यावरती क्लिक करायला लागेल। नंतर आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय इन्फोग्राफिक्स पोस्टर दर्शविते। तर 4 इमेज आहे, त्यामधून दुसऱ्या नंबरचीच इमेज आपल्याला इन्फोग्राफिक्स पोस्टर आहे। सेव्ह करूया इथून, सबमिट करूया। नंतर बघा, मेन्यू बारच्या डॅश डॅश टॅब खाली तुम्हाला स्मार्ट आर्ट ऑप्शन आढळेल। तर ते म्हणजेच इन्सर्ट टॅबमध्ये, सबमिट करूया इथं। नंतर आहे, तुम्ही एक इमेज सिलेक्ट केली आहे आणि तिला ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करू इच्छिता, तुम्ही ते कसे कराल। तर ते करण्यासाठी आपल्याला बघा, यामधून ॲनिमेशन्सवर क्लिक करायला लागेल। नंतर अप्लाय करण्यासाठी एक ॲनिमेशन स्टाईल सिलेक्ट करा। तर पहिल्या नंबरचं उत्तर आहे मित्रांनो। तर आपण यामधून नॉलेज चेकसुद्धा इथं बघितलेलं आहे। यानंतर आपण डायरेक्टली आता डू इट युअर सेल्फवरती जाऊया। तर डू इट युअर सेल्फ स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 1 सिलेक्ट करा, त्याची विड्थ 22.1 सेमी आणि हाईट 26.6 सेंटीमीटर करण्यासाठी डिझाईन टॅब, कस्टमाइज ग्रुप आणि स्लाइड साईज आणि कस्टम स्लाइड साईज याचा वापर करा। तर स्टार्ट करूया। आता आपल्याला स्लाइडची साईज म्हणजे त्याची विड्थ आणि हाईट दोन्ही चेंज करायचं आहे। यामधून बघा, ही स्लाइड नंबर 1, त्यामधून डिझाईन टॅबमध्ये जा। डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर इथे स्लाइड साईज आहे त्यावरती क्लिक करा। इथून बघा, कस्टमाइज स्लाइड साईज आहे सगळ्यात लास्ट ऑप्शन, त्यावरती क्लिक करा। बघा, इथं विड्थ दिलेली आहे त्यांनी आणि हाईट दिलेली आहे। तर सांगितल्याप्रमाणे तर विड्थ आहे 22.1 सेंटीमीटर, इथं टाईप करून घेऊ। आणि हाईट त्यांनी सांगितलेली आहे आपल्याला 26.6 सेंटीमीटर। तर तशीच्या तशी इथं टाईप करून घ्या। नंतर इथं ओके आणि इथं मॅक्झिमाइज वर क्लिक करून डायरेक्टली होऊन जाईल साईज ते ॲडजस्ट। सबमिटवर क्लिक करा डायरेक्टली। सेकंड प्रश्न आहे आपला बघा, दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 2 ओपन करा, तिला गॅलरी थीम अप्लाय करण्यासाठी डिझाईन टॅब, थीम्स ग्रुप याचा वापर करा। तर स्टार्ट एक्झाम करूया। आता बघा, यामधून स्लाइड नंबर 2 यावरती क्लिक करा। आता यामधून गॅलरी थीम, तर त्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा आणि यामधून इथं बघा 5व्या नंबरची थीम आहे, ही गॅलरी थीम आहे, ठीक आहे। या ऑप्शनमधून तुम्ही डायरेक्टली सुद्धा चूज करू शकता आणि इथं हे
3rd नंबरला येईल, ठीक आहे. ओपन केल्यानंतर तर त्यावरती क्लिक करा आणि सबमिट, ठीक आहे. गॅलरी थीम अप्लाय होऊन जाईल. नंतर या दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड नंबर 3 मध्ये दिलेले टेबल सिलेक्ट करा. टेबलला तुमच्या आवडीची टेबल स्टाईल अप्लाय करा. त्याचा सेल शेडिंग कलर रेड करण्यासाठी टेबल टूल्स, डिझाईन टॅब आणि टेबल स्टाईल ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता बघा आपल्याला टेबलची स्टाईल अप्लाय करायची आहे नवीन. त्यामधून स्लाईड नंबर 3 यावरती क्लिक करा. हा तो टेबल आहे तो पूर्ण सिलेक्ट करून घेऊ आपण, ठीक आहे. आता केल्यानंतर इथं बघा डिझाईन टॅब, तर या टॅबवरती क्लिक करा. डिझाईन टॅबवरती खूप सारे स्टाईल्स आलेले आहे. यामधून मोर या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यांनी जो सांगितलेला आहे आपल्याला रेड कलरमध्ये तो आपण अप्लाय करूया, ठीक आहे. कोणचा एक अप्लाय करू आणि नंतर आन्सर इथं बघा. इथं शेडिंग आलेली आहे आपली, रेड कलरमध्ये शेडिंग देत आला एक, ठीक आहे. त्यांनी सांगितल्यासारखंच आणि नंतर आन्सर सबमिट करा. आता एक स्टाईल बी अप्लाय होईल आणि रेड कलरसुद्धा चेंज होईल. लास्ट सेकंड प्रश्न आहे. ब्लँक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करा. स्लाईड साईज स्टँडर्ड 4:3 अशी करण्यासाठी डिझाईन टॅब, कस्टमाइज ग्रुप, स्लाईड साईज याचा वापर करा. तर आता आपण स्लाईडची साईज चेंज करायची आहे मित्रांनो. स्टार्ट बटनमधून पॉवर पॉईंट ओपन करून घेऊ, कारण आपल्याला डायरेक्टली त्यांनी ओपन दिलेलं नाही आहे. किंवा इथून डायरेक्टली मी स्क्रोल डाऊन करून पॉवर पॉईंट ओपन करू शकता, ठीक आहे. ब्लॅक पॉवर पॉईंट घ्यायचं आपल्याला, ब्लँक. त्यासाठी पॉवर पॉईंट ओपन केलं, ब्लँक प्रेझेंटेशन घेतलं यामधून आणि यानंतर डिझाईन टॅब. आता यामध्ये स्लाईड साईज चेंज करायची आहे. तर डिझाईन टॅबमधून बघा स्लाईड साईज यावरती क्लिक करा आणि यामधून स्टँडर्ड 4:3 हा रेशो आपण सिलेक्ट केला त्या स्लाईडचा. किंवा आपण डायरेक्टली कस्टमाइज स्लाईड जर केलं त्यामधून सुद्धा चूज करू शकतो. बघा इथं वाईट रेंज आहे, यामधून डायरेक्टली स्टँडर्ड, ठीक आहे. ऑन स्क्रीन साईज 4:3 आहे आता सध्या, ते आपण क्लिक केली आणि ओके सबमिट करूया. तुम्ही डायरेक्ट वरून साईज चेंज केली तरीसुद्धा चालेल. नंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड नंबर 4 सिलेक्ट करा. त्याचा बॅकग्राऊंड कलर ग्रीन करण्यासाठी डिझाईन टॅब, कस्टमाइज ग्रुप आणि फॉर्मॅट बॅकग्राऊंड याचा वापर करा. तर स्टार्ट करूया. आता स्लाईड नंबर 4 वरती क्लिक करा. यामधून डिझाईन टॅब आणि बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला फॉर्मॅट बॅकग्राऊंडवरती जावे लागेल. नंतर इथं कलरचं ऑप्शन आहे बघा, सॉलिड फील्डमध्येच कलरचं ऑप्शन आहे, ते डायरेक्टली कलरवरती क्लिक करा आणि यामधून ग्रीन कलर, नंतर आन्सर सबमिट करा. तर बघा अशाच प्रकारे आपण डू इट युअरसेल्फसुद्धा इथं सॉल्व केलेलं आहे आणि एंड करून घेऊया. आता यानंतर प्रोसेस फोलिओ असते, पण या सेशनमध्ये प्रोसेस फोलिओ लास्टला दिलेला आहे मित्रांनो. तर पहिले आपण सिम्युलेशन क्वेश्चन बघून घेऊ, नंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण सेशन कम्प्लिशन टेस्ट पाहून घेऊ, नंतर प्रोसेस फोलिओ बघू किंवा डायरेक्ट सिम्युलेशन क्वेश्चन बघू, ठीक आहे. आता लास्टला त्यांनी दिलेलं आहे, यामध्ये थोडंसं घोड झालेलं आहे, तुम्ही थोडं चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर सॉल्व करायचं, ठीक आहे. आता आपण पहिले तर यामधून सेशन कम्प्लिशन टेस्ट बघून घेऊ, ठीक आहे. तर सेशन कम्प्लिशन टेस्ट स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे बघा, फ्लॅश मेमरी कार्ड्स ही क्रेडिट कार्डच्या आकाराची धन स्वरूपातील संग्रह करण्याची डिव्हायसेस आहेत, ज्यांचा वापर मोबाईल फोन्स आणि GPS नेव्हिगेशन सिस्टीमसारख्या वहनीय म्हणजेच पोर्टेबल डिव्हायसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. तर बरोबर आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न आहे, USB ड्राईव्स फ्लॅश ड्राईव्स म्हणून देखील ओळखले जातात. तर बरोबर आहे. नंतर आहे बघा, USB ड्राईव्स मॅग्नेट ड्राईव्स म्हणून देखील ओळखले जातात. तर आपण जस्ट प्रश्न बघितला होता, तो चूक आहे उत्तर. लास्ट प्रश्न आहे, स्मार्टफोन्सपैकी कोणत्या स्टोरेज टेक्नॉलॉजीचा वापर करतात? तर ते म्हणजेच फ्लॅश मेमरी कार्ड. त्यावरती क्लिक करूया, सबमिट. इथं आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट संपलेली आहे, परंतु आपलं जे प्रोसेस फोलिओ सेशनचं जे सिम्युलेशन क्वेश्चन आहे ते राहिलेलं आहे. पहिले आपण हे डायरेक्ट आता सेशन कम्प्लिशन टेस्ट बघितली होती, ठीक आहे. तर आता प्रोसेस फोलिओ बघून घेऊ, त्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन बघू. तर प्रोसेस फोलिओ स्टार्ट करा. आता आपल्याला त्यांनी स्किल सेट डिझाईन टॅब दिलेला आहे बघा पॉवर पॉईंटमधलं. तर त्यासाठी आपल्याला एक ब्लँक पॉवर पॉईंट ओपन करावे लागेल. तर आपण ओपन करून घेऊ. यामधून ब्लँक प्रेझेंटेशन किंवा एक टेम्पलेट तुम्ही घेतलं तरी चालेल.
ब्लँक प्रेझेंटेशन घेतलं आपण बघा. 10 मिनटं वेळ आहे आपल्याला. आता आपल्याला यामधून डिझाईन टॅब ओपन करायचं आहे. तर डिझाईन टॅबवरती तुम्ही क्लिक करा आणि नंतर ही फाईल जी आहे ती तुम्ही डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवा सेशनच्या नावाने, सेशन नंबर 40 या नावाने, जेणेकरून तुम्हाला असाइनमेंट म्हणून हीच प्रेझेंटेशन अपलोड करता येईल. ठीक आहे, तर तसं करून घेऊ आपण. तर आता बघा ही फाईल मी सेव्ह केलेली आहे. यानंतर इथं सबमिटचं बटन जर इनेबल झाले असेल तर आता आपण डायरेक्टली क्लोज करून या फाईलला सबमिट करून घेऊ. ठीक आहे, सबमिट करूया. आणि एवढं झाल्यानंतर थोडं लोड घेईल, त्यानंतर समोरची स्टेप येईल. तर परफॉर्म स्टेटस आहे त्यावरती क्लिक करा आणि इथं आपण ते असाइनमेंट अपलोड करू. आता चूज असाइनमेंट करा, इथं चूज फाईल आणि यामधून डेस्कटॉपवरती तुम्ही जे फाईल ठेवलेली आहे सेशन नंबर 40ची तर त्यामधून चूज करा. तर सेशन नंबर 40 इथं बघा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची आहे, तीच अपलोड करा. वर्ड आणि एक्सेल करू नका. ठीक आहे, पॉवर पॉईंट म्हटलं की पॉवर पॉईंटच करा. सेव्ह करूया. बघा इथं आपलं जे प्रोसेस फील्ड आहे ते सुद्धा संपलेलं आहे. आता आपलं फक्त सिम्युलेशन क्वेश्चन राहिला होता तर तो आता आपण बघून घेऊ. ठीक आहे, थोडेसे सिक्वेन्स मागं पुढे झाले मित्रांनो, थोडंसं तुम्ही सांभाळून घ्या यामध्ये. आणि जिथं तुम्हाला सॉल्व करायचं आहे ते तुम्ही व्हिडिओ मागं पुढं करून बघू शकता. बघा, यू हॅव टू सेंड द प्रेझेंटेशन टू युअर क्लायंट इन PDF फॉर्म, हेन्स क्रिएट अ PDF टू द गिवन प्रेझेंटेशन. म्हणजेच आपल्याला फक्त PDF फॉर्मॅटमध्ये प्रेझेंटेशन एक्सपोर्ट करायचं आहे. सिम्पली ही प्रोसेस आपण केलेली आहे. बघा, काहीच नाही, फाईल टाईपमध्ये जायचं आहे. केल्यानंतर इथं एक्सपोर्ट करायचं आहे. ठीक आहे, या प्रश्नाला एक्सपोर्ट करा आणि PDF/XPSमध्ये हा प्रेझेंटेशन एक्सपोर्ट करा PDF फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तर यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही पब्लिशवरती क्लिक करू शकता. तर हे जे प्रेझेंटेशन आहे तेच PDFमध्ये कन्वर्ट होऊन जाईल, हाच हा प्रश्न होता. ठीक आहे, तर ते सुद्धा आपण इथं बघितलेलं आहे. तर बघा, अशाच प्रकारे आपली जी इथं सेशन होतं 40 ते आपण बघितलेलं आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. टिल देन हॅव अ नाईस डे अँड बाय. Catch 'em all.